10 तारखेच्या सीज फायर नंतर मार्केट ज्यावेळेस ओपन झालं, मार्केटने एका दिवसामध्ये निफ्टीने 900 पॉईंटची रॅली दिलेली आहे. आणि 900 पॉईंटची रॅली होण्यामागचं कारण काय असेल, त्यामागच्या काय काय गोष्टी असतील, त्याचे सिग्निफिकन्स काय आहेत, जे सीज फायर झालं त्या सीज फायर नंतर जे मिलिटरीने जॉईंट मिलिटरीने जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्सचे काय इम्प्लिकेशन्स असतील, त्याचा मार्केटवरचा इम्पॅक्ट काय, लॉंग टर्म शॉर्ट टर्ममध्ये मार्केट काय रिॲक्ट करणार, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. 11 तारखेला जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती एक हिस्टॉरिक प्रेस कॉन्फरन्स होती, कारण त्यामध्ये तिन्ही मिलिटरीचे, तिन्ही आर्म फोर्सेसचे जे इम्पॉर्टंट लीडर्स होते ते त्या ठिकाणी होते. आणि त्या ठिकाणी पूर्णपणे जे काही त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं त्याचे ऑथेंटिक पुरावे भारताने जगासमोर ठेवले. आणि त्यामुळेच निफ्टीमध्ये 900 पॉईंटचा सर्ज या ठिकाणी झाला. जे सीज फायर झालं ते LOC, त्यानंतर इंटरनॅशनल जी बॉर्डर आहे त्या इंटरनॅशनल बॉर्डरच्या ठिकाणी जे सीज फायर झालेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इंडियन मिलिटरीने जे जे बेसेस होते ते बेसेसवर त्या ठिकाणी अटॅक केलेला आणि डिस्ट्रॉय करण्यात आलं. आणि हे जे येल्लोमध्ये तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये पाकिस्तानकडून आलेले जे ड्रोन्स होते, जे मिसाईल्स होते, ते जे फायरिंग केली होती त्याला रोखण्याचं काम या ठिकाणी भारतीय फोर्सेसने केलेलं आहे. आणि ह्यामुळे काय झालं की एक पॉझिटिव्ह वाइब्स मार्केटमध्ये, आपल्या इकॉनॉमीमध्ये तयार झाली. आणि त्यामुळेच कुठेतरी निफ्टी आजच्या दिवशी 900 पॉईंटने अप होताना आपल्याला दिसलं. ही जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये जे इम्पॉर्टंट फिगर्स होते ते तुमच्या समोर आहेत. यामध्ये एअरफोर्स असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, अशा तिन्ही फोर्सेसचे जे इम्पॉर्टंट लीडर्स असतील ते या ठिकाणी आहेत. जे ऑपरेशन सिंधू झालं त्यामध्ये जो डिटेल होता तो डिटेल या ठिकाणी आपण जगासमोर ठेवलेला आहे. आणि त्यामुळेच काय झालं की जे सिग्निफिकन्स होतं ते सिग्निफिकन्स आपण या ठिकाणी पाहतोय. एक्झॅक्टली हे जे झालं त्यामध्ये LOC आणि इंटरनॅशनल बॉर्डरला त्या ठिकाणी सीजफायर झालेला आहे. आणि भारताचं सिंपल म्हणणं आहे, जर आम्हाला थ्रेट असेल तर आम्ही ॲक्शन घेणार, पण आमचं जास्तीत जास्त समर्थन हे शांतीप्रियतेवर जास्त आहे. त्यामुळे तो एक आपला इथे स्टान्स आहे. या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं पॉलिटिकल अँगल नसल्याचं इथे तिन्ही जे आर्मी, एअरफोर्स, त्यानंतर नेव्हीचे जे लीडर्स होते त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. जसं की सिग्निफिकन्सच्या बाबतीत आपण पाहिलं तर वॉर हे आपल्या फेवरला कधीच नसतं, हे आपल्याला माहिती आहे. वॉरमुळे भरपूर अशा गोष्टी इथे निगेटिव्ह होताना दिसतात. जर त्या ठिकाणी एस्केलेशन झालं तर त्यामुळे काय होणार, भारताच्या अगेन्स्ट जर एस्केलेशन्स होतं तर त्यावेळेस भारताचं सुद्धा वेपन सिस्टीम त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होणार आणि त्या ठिकाणी खर्च वाढणार आहे. मग यासारख्या गोष्टी होण्याऐवजी जर शांतिप्रियता असेल तर कुठेही जास्तीत जास्त चांगलं असेल. त्यामुळे मेजरली आपण जर पाहिलं तर मार्केटसुद्धा त्याच पद्धतीने रिॲक्ट करतं. जे सीज फायर झालं त्यामुळे काय झालं की एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट कुठेतरी क्रिएट झाल्याचं आपल्याला चित्र दिसतंय. आणि त्यामुळेच कुठेतरी बुलिश वाइब्स मार्केटमध्ये आपल्याला दिसत आहेत. हे जे सिंदूर ऑपरेशन झालं या ऑपरेशनमध्ये जवळजवळ 100 आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आणि त्या ठिकाणी 35 ते 40 जे पाकिस्तानचे सोल्जर्स होते त्यांची कॅज्युअलिटीज या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतंय. आणि यामध्ये हे सुद्धा क्लिअर केलं, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की इंडियन साईडला सुद्धा या ठिकाणी मिसाईल्स आल्या त्यामुळे आपल्याकडे सुद्धा काही कॅज्युअलिटीज झाल्या आहेत का, तर ह्यावर क्लॅरिफिकेशन कंप्लीट आलेलं आहे. लिटिल बिट कॅज्युअलिटीज असतील त्याबद्दल आपण पुढे डिटेल काहीतरी करू, पण एवढी मोठी जी पाकिस्तान सोबत जे काय झाले तेवढ्या प्रमाणात तर आपल्याकडे काही झालेली इथे दिसत नाहीये. म्हणून ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही कम्प्लिटली एक स्ट्रॉंग आणि जगाला एक मेसेज देणारी प्रेस कॉन्फरन्स होती की ज्यामध्ये भारत एक स्ट्रॉंग भूमिका घेण्याचं या ठिकाणी दिसतंय. मग यामुळेच ह्या वाइब्स, जे मार्केटच्या वाइब्स असतील, इकॉनॉमीच्या वाइब्स असतील, या पॉझिटिव्ह होताना आपल्याला दिसत आहेत. पुढे जर आपण ऑब्झर्व केलं तर ग्लोबल रिॲक्शन्स काय असतील, जसं की डोनाल्ड ट्रम्पने हे सीज फायर डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलं, हे कुठेतरी एक चर्चेचा विषय. याबद्दल चर्चा व्हायला हवी की पाकिस्तान इंडियामध्ये युद्ध होतं आणि तिसरा एक कोणीतरी व्यक्ती येऊन आपल्याला सांगतो की सीज फायर झालेला आहे. हे कुठेतरी एक निराशेचं वातावरण भारताच्या पूर्ण 140 जनतेमध्ये पसरलं होतं. मग ते वातावरण गव्हर्नमेंट कशा पद्धतीने पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतं हे आपले एक पाहण्यासारखं विषय. जसं की आपण पाहिला युरोपियन युनियन असेल, US असेल, कम्प्लिटली सपोर्ट हा इंडियाला आहेच आहे. पण तरीसुद्धा पाकिस्तान एक न्यूक्लिअर स्टेट असल्यामुळे तिथे कुठेतरी जग हे थोडंसं भीतीदायक वातावरणामध्ये होतं. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पने एक ट्विटसुद्धा केली होती की मिलियन्स ऑफ पीपल्स विल डाय. म्हणजे काय, मिलियन्स पीपल कधी मरतात एका युद्धामध्ये. जर आर्मीचा आपण विचार केला, आपण 16 लाख ते 6 लाख, इथे मिलियन्स झाले, पण हे तर एवढेच म्हणणार मिलियन्स ऑफ पीपल्स. हे पीपल्स कोण असतील, मग हे कसे मरणार. हे मरण्यासाठी एकच गोष्ट असू शकते, न्यूक्लिअर. म्हणजेच पाकिस्तान कुठेतरी न्यूक्लिअर धमकी देऊन न्यूक्लिअर वापर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार असल्याचं चित्र तयार झालं असेल. आणि त्यामुळेच
पाकिस्तानसोबत सीज फायर करण्याचा एक भारताचा डिसिजन असेल, एकतर ऑलरेडी आपण शांतपूर्ण देश असल्यामुळे आपण हा डिसिजन लगेचच ॲक्सेप्ट केला की सीज फायर असेल चालेल, आम्हाला युद्ध नको आहे, आम्ही आमचं काम केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या अंडर जे तुम्ही आमच्यासोबत केलं होतं, आमच्या ज्या 22 तारखेला झालेल्या त्या अटॅकमध्ये जे 26 लोक डेथ झाली होती त्यांचा बदला घेण्याचं काम तर आपण केलं, एवढं आपण जगाला सिद्ध केलं. आणि ह्यानंतर जर पाकिस्तान असेल किंवा इतर कोणी असेल, जर तुम्ही आमच्या देशामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला सोडणं जाणार नाही आणि त्यानुसारच आम्ही त्या घटनेला एक वॉर म्हणून ॲक्सेप्ट करणार आणि तुमच्या अगेन्स्ट आम्ही वॉर करण्याचं इथे काम करणार. हे भारताने सगळ्या जगाला सांगितलेलं आहे. मग ग्लोबल रिॲक्शनसुद्धा ज्या होत्या त्या कुठेतरी या सीज फायर नंतर पॉझिटिव्ह होताना दिसतात. एक मोठं युद्ध होता टळलं आहे असं जगाचं म्हणणं आहे. एक ग्लोबल ट्रस्ट एक भारताच्या मार्केटमध्ये येऊ शकते, शेअर मार्केट असेल, इकॉनॉमी असेल, ट्रस्ट एक जास्त वाढलेला आहे. FIIs जे आउटफ्लो झाले होते ते कुठेतरी इनफ्लो होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहेत. आणि पुढे गेल्यानंतर आपण जर ऑब्झर्व केलं तर इमिडिएट इम्पॅक्ट जो झाला आहे की निफ्टी ही 900 पॉईंटनी अप झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. यामध्ये जे इंडिया विक्स होते 15% आसपास कुठेतरी वर गेल्याचं चित्र आहे. यामध्येच जे इम्पॉर्टंट सेक्टर्स असतील, इन्फ्रा असेल, PSU असेल, त्यानंतर बँक्स असतील, यासारखे स्टॉक्स हे कुठेतरी अप जातानाचं चित्र आपल्याला दिसतंय. त्यामुळे बाईंग करायचीच आहे तर बेसिकली बायर्स जे आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यानंतर PSU असतील, या सेक्टरमध्ये कुठेतरी जास्तीत जास्त आपल्याला पुढे जाताना दिसत आहेत. आपण जर विचार केला तर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म हे इम्प्लिकेशन सुद्धा मार्केटवर होऊ शकतात. मग एक्झॅक्टली इम्प्लिकेशन्स काय असतील, लॉंग टर्ममध्ये मार्केट कसं रिॲक्ट करणार, शॉर्ट टर्ममध्ये काय होणार, ह्या गोष्टींवर आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. सो शॉर्ट टर्मचा आपण जर विचार केला तर आत्ता काही 2 ते 3 सेशन्स मार्केट हे बुलिश राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की सेंटिमेंट्स पॉझिटिव्ह आहेत. लॉंग टर्मच्या बाबतीत आपण बोलणारच आहोत, पण शॉर्ट टर्ममध्ये हे सेंटिमेंट्स पॉझिटिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी मार्केट हे बुलिश असेल. यामध्ये मग नक्की कोणत्या सेक्टरवर, कोणत्या सेगमेंटवर फोकस असला पाहिजे, तर इन्फ्रा असेल, त्यानंतर मग बँक्स असतील, त्यानंतर PSUs असतील, डिफेन्स असेल, यासारख्या सेक्टरमध्ये आपला कुठेतरी फोकस जास्त असलं पाहिजे. जसं की आजच्या दिवशी जी मार्केटने रॅली दिली, लिटरली या ठिकाणी 900 पेक्षा जास्त पॉईंटची रॅली एका दिवसामध्ये निफ्टीने दिली आहे. ही एक खूप मोठी गोष्ट या ठिकाणी झाली आहे. म्हणजेच हे बुलिश ट्रेंड हे पुढे सुद्धा राहण्याचे चान्सेस आहेत. यामध्ये आपण जर विचार केला तर हे शॉर्ट टर्मची कव्हरिंग आहे, त्यामुळे फ्रेश बाईंग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि त्याबद्दलच आपण जर विचार केला तर लॉंग टर्मच्या बाबतीत हे लॉंग टर्म जर आपण जातोय तर लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टर्सने काय करायला हवं, तर लॉंग टर्ममध्ये बेसिकली जी बाईंग आहे ती बाईंग करताना जे बायर्स असतील त्यांनी खूप विचार करून करावं, कारण की खूप सारे असे बायर्स असतील या ठिकाणी पॉझिटिव्हिटी आहे म्हणून पॅनिक बाईंग करणार, आणि पॅनिक बाईंग केल्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण या ठिकाणी पॅनिक बाईंग किंवा सेलिंग असेल हे टाळणं खूप गरजेचं आहे. लॉंग टर्मसाठी आपण जर इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्या ठिकाणी तुम्ही SIPs करून त्या SIPsमध्ये 2 ते 3 वर्षासाठी होल्ड असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मग सेगमेंट कोणते चूज करणे, इन्फ्रा असेल, डिफेन्स असेल, बँक्स असतील, यासारख्या सेगमेंटवर आपला फोकस हा जास्त असला पाहिजे. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट बुलिश आहेच आहे, पण त्यानंतर लॉंग टर्ममध्ये सुद्धा मार्केट हे स्लोली अँड स्टेडीली अप जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर ॲज अ ट्रेडर म्हणून आपल्यावर कोणता इम्पॅक्ट होऊ शकतो, आणि खास करून तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर आहात तर तुमच्यावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे एक मोठी गोष्ट आहे. कारण आपण जर मार्केटच्या बाबतीत पाहिलं तर मार्केटमध्ये ही व्हॉलेटिलिटी कुठेतरी डिक्रीज झाल्याची दिसते. आणि व्हॉलेटिलिटी डिक्रीज होण्याचं कारण काय, तर तुमचे जे प्रीमियम्स असतील, ऑप्शन्स ट्रेडिंग जर आपण करतोय, स्पेसिफिकली हा जो आता पार्ट आला आहे स्पेसिफिकली ऑप्शन ट्रेडरसाठी असेल. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडर आहात तर तुम्हाला कळत असेल, जर आपण ऑप्शन्स ट्रेडिंग करतो त्यामध्ये जे प्रीमियम्स आहेत हे प्रीमियम्स कुठेतरी त्यांची प्राइजेस खूप कमी होताना दिसेल. म्हणजे ज्यावेळेस पॅनिक सिच्युएशन असते, व्हॉलेटिलिटी खूप हाय असते, त्यावेळेस प्रीमियम प्राइजेससुद्धा खूप हाय असतात. आणि जे आता व्हॉलेटिलिटी कमी झाली आहे त्यामुळे प्रीमियम प्राइजेससुद्धा खूप डाऊन होण्याचे चान्सेस आहेत, कारण की 15%च्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी विक्स लो झाल्याचं, डाऊन झाल्याचं चित्र आपल्याला दिसतंय. त्यानंतर ऑप्शन बायरच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ते पण सेलरच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सेलरसुद्धा खूप चांगला असा बेनिफिट आहे. त्याने सुद्धा जर या ठिकाणी काही स्ट्रॅटेजीजचा चांगला वापर करून जर काम केलं तर त्यालासुद्धा इथे फायदा होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर मार्केटच्या बाबतीत आपण जर विचार केला तर ओव्हरऑल जे ओव्हर लेव्हरेजिंग असतं ते कुठेतरी टाळणं गरजेचं आहे, कारण की यासारख्या सिच्युएशनमध्ये प्रीमियम प्राईस ह्या खूप हाय असल्यामुळे आता कदाचित डिक्रीज होणार. आता मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी डिक्रीज झाल्यामुळे प्रीमियम प्राइजेससुद्धा डिक्रीज होणार, पण त्यामध्ये सुद्धा प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं असतं. आणि प्रिकॉशन जर आपण घेतले नाही तर कुठेतरी निगेटिव्ह सेंटिमेंट्स आपल्यासोबत सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. सो पुढे पाहूया आपण.
आता नॉर्मली आपण जर विचार केला तर लॉंग टर्मचा एक इम्पॅक्ट असेल तो सुद्धा इकॉनॉमी आणि मार्केटवरचा तो आपण इथे पाहतोय. सेन्सेक्स हे कुठेतरी 80,000 प्लस जाण्याचे चान्सेस इथे आहेत. जो आपला सेन्सेक्स असेल त्या सेन्सेक्सची जी प्राइस असेल त्यानुसार 80,000 प्लस जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यानंतर आपण जर विचार केला तर जे मार्केट आहे खास करून इकॉनॉमी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, लॉजिस्टिक्स असेल, यासारख्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट खूप जास्त वाढण्याचे चान्सेस आहेत. म्हणूनच इथे ही GDP इंडियाची जी GDP असेल ती जर ग्रो होत असेल तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा मार्केटवर सुद्धा होणार आहे. म्हणजेच लॉंग टर्मच्या बाबतीत इकॉनॉमी पॉझिटिव्ह जाणारच आहे, त्यासोबत शेअर मार्केट हे सुद्धा पॉझिटिव्हलीच आपलं पुढे जाणार आहे. निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, यासारखे इंडेक्सेस हे खूप जास्तीत जास्त आपल्याला ग्रोथ देण्याचे चान्सेस आहेत. आणि फायनली जर आपण विचार केला तर हे सीज फायर जे झालं आहे, या सीज फायर नंतर एक्झॅक्टली करायचं काय, म्हणजे या ठिकाणी सीज फायर झालं म्हणजे पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स येणार का? ॲब्सोल्युटली नो. हे सीज फायर आहे, हे फायनल झालेलं नाही आहे. इथे सध्या आपण एक पॉज घेतला आहे. त्यामुळे या पॉजमध्ये जर पॉझिटिव्हिटी आहे तर वेल अँड गुड, पण या पॉज नंतर पुन्हा एकदा जर सीज फायरचं व्हायलेशन झालं तर भारताने तर सरळ क्लिअर केलं आहे, जर सीज फायर व्हायलेशन झालं तर आम्ही त्याला अटॅक समजणार आणि त्याचं रिटॅलिएशन आम्ही करणार. त्यामुळे सीज फायर व्हायलेशन सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत. हे सर्वच्या सर्व गोष्टी आहेत आत्ताच्या घडीला आपल्याला पॉझिटिव्ह दिसत आहेत. निफ्टी असेल, निफ्टी 900 पॉईंटनी अप गेली आहे. जे आपलं शॉर्ट टर्मच्या वेळेस आपण जर पाहिलं तर शॉर्ट टर्मच्या दृष्टीने मार्केट हे बुलिश आहेच आहे. लॉंग टर्मला सुद्धा मार्केट बुलिश राहणार आहे, पण जर सीज फायरचं व्हायलेशन झालं तर कुठेतरी मार्केट पुन्हा एकदा ड्रॉप होण्याचे चान्सेस आहेत. जर आपण पाहिलं तर मार्केटने आत्तापर्यंत 22 तारखेपासून ते आत्तापर्यंत जो ट्रेंड होता तो कन्सॉलिडेशनचाच ट्रेंड होता. कुठे लिटिल बिट अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, यामध्ये कन्सॉलिडेशनचा ट्रेंड होता. आत्ता कुठेतरी मार्केट हा बुलिश होऊन हा खूप जास्तीत जास्त अप ट्रेंड देण्याचे चान्सेस दिसत आहेत. पण यामध्ये सुद्धा सीज फायर व्हायलेशन एक धोका असल्याचं चित्र आहे. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.